Hello students, work energy power मतलब next question बघा. Under the action of force, the 2 kg body moves such that its position x as a function of time t is given as x is equal to t cube by 3 where x is in meter and t is in second. Work done by the force in first 2 second. आता वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे वर्क एनर्जी थेरम आपण इथे यूज करू शकतो. ओके, मग चेंज इन कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हेलॉसिटी काढावं लागेल. एक्स इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू टी क्यूब डिवायडेड बाय 3 आहे. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो 1/3 ॲज इट इज. टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे दॅट इज 3t स्क्वेअर. सो 3 and 3 गेट कॅन्सल, सो व्हेलॉसिटी इज टी स्क्वेअर. ओके, तर व्हेलॉसिटी किती आलेली आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू टी स्क्वेअर आलेला आहे. आता वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, तर त्याच्यासाठी इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी एकदा काढूया. तर इनिशियल वर्क डन काय सांगितलंय, वर्क डन इन फर्स्ट 2 सेकंड सांगितलंय, म्हणजे 0 सेकंड टू 2 सेकंड मधलं वर्क डन काढायला सांगितलंय. तर इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे 0 सेकंडला असणारी व्हेलॉसिटी, 0 सेकंडला असणारी व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, 0चा स्क्वेअर 0च येणार आहे. अँड फायनल व्हेलॉसिटी किती येणार आहे, फी इज इक्वल टू that is 2चा स्क्वेअर that is 4 मीटर पर सेकंड. ओके, सो दिस इज द फायनल व्हेलॉसिटी. आता वर्क डन इज इक्वल टू काय करणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी, आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m इन ब्रॅकेट फी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. बिकॉज चेंज इन कायनेटिक एनर्जी इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, हाफ m फी स्क्वेअर मायनस हाफ m यू स्क्वेअर. सो हाफ m इंटू फी स्क्वेअर इज, इथे व्हॅल्यूज प्लेस करूया. मास किती दिलेला आहे, 2 kg दिलाय. फी स्क्वेअर आहे 16 मायनस यू स्क्वेअर आहे 0. 2 and 2 गेट कॅन्सल, सो वर्क डन विल बी 16 जूल. वर्क डन किती येणार आहे, 16 जूल एवढं वर्क डन येणार आहे. ओके, सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. एनी डाऊट इन दिस केस, काय डाऊट असेल तर विचारा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. An object of mass 5 kg is acted upon by a force that varies with the position of object as shown in figure. If the object starts out from the rest at point x is equal to 0, what is the speed at x is equal to 50? So x is equal to 50 ला स्पीड किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे, फायनल स्पीड. आता हा जो ग्राफ आहे तो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला ग्राफ आहे. अँड एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ म्हणजे काय असतं, वर्क डन. म्हणजे वर्क डन आपल्याला इथं मिळू शकतं, वर्क डन इज इक्वल टू एरिया येणार आहे. ओके, आता एरिया म्हणजे काय येणार आहे, या रेक्टँगलचा एरिया किती येणार आहे, दॅट इज 10 into 25 येणार, प्लस ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस. ओके, या ट्रायंगलचा बेस किती येणार बघा, दॅट इज इक्वल टू 25, 25 to 50 इंटू हाईट, हाईट किती येणार आहे 10. ओके, सो 2 5s are 10. सो वर्क डन इज इक्वल टू एरिया येणार आहे, एरिया येणार आहे 250 प्लस 125, 250 प्लस 125 दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 375 जूल इज द वर्क डन. ओके, वर्क डन इज 375 जूल. इफ द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट म्हटलंय, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0, आणि काय करायला सांगितलंय, व्हॉट इज द स्पीड ऍट एक्स इज इक्वल टू 50, म्हणजे फायनल स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ओके, आता वर्क एनर्जी थेरम नुसार वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी that is final kinetic energy minus initial kinetic energy, so half m u v square minus half m u square येणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन मी इथंच करतो साइडला. सो वर्क डन इज 375 इज इक्वल टू हाफ इंटू मास इज गिवन एज 5 kg इंटू फी स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. u0 असल्यामुळे ही सेकंड टर्म काय होणार आहे, ही कंप्लीट टर्म 0च होणार आहे. ठीक आहे,
सो 2 इकडे मल्टिप्लाय होणार आहे, 5 ने डिवाइड होणार आहे. सो 375 इंटू 2 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू फी स्क्वेअर. ओके, सो 75 इंटू 2 दॅट इज 150. फी स्क्वेअर इज इक्वल टू 150 येणार आहे. ओके, आता 150 चा स्क्वेअर रूट जर काढला, 150 कुणाच्या क्लोज आहे? 144 च्या क्लोज आहे. 144 चा स्क्वेअर रूट किती येतोय? 12 येतोय. तर 12 च्या क्लोज आन्सर कुठला आहे? 12.2 इज द आन्सर. सो ए इज द आन्सर. Next question. A block of mass 20 kg is moving in x direction with the constant speed of 10 meter per second. It is subjected to retarding force F is equal to minus 0.1 x during its travel from x is equal to 20 to x is equal to 30 meter. Then final kinetic energy will be. आता फायनल कायनेटिक एनर्जी काय कशाच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करावे लागणार? वर्क एनर्जी थेरमच्या साहाय्याने. सुरुवातीला वर्क डन कॅल्क्युलेट करूया. Work done is equal to integration of F dx. Okay, from x1 to x2, these are the limits. So integration of minus 0.1 x dx, limits are from 20 meter to 30 meter. So work done is equal to minus 0.1 as it is. X चे लिमिट काय येणार आहे? that is x चे इंटिग्रेशन काय येणार आहे? x square by 2, limits are from 20 to 30. Okay, so minus 0.1 divided by 2 as it is. 2 ला बाहेर घेतलं. आता 30 चा स्क्वेअर मायनस काय येणार आहे? 20 चा स्क्वेअर. 30 चा स्क्वेअर किती? 900. मायनस 20 चा स्क्वेअर किती? 400. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू 900 मायनस 400 म्हणजे 500. 500 इंटू 0.1 म्हणजे 50 येणार आहे, डिवायडेड बाय 2. सो वर्क डन येणार आहे मायनस 25 जूल. ओके, चेक करून बघा बरोबर आहे का? मायनस 0.1 x dx. ओके, x स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशन येणार आहे मायनस 0.1 डिवायडेड बाय 2. 30 चा स्क्वेअर, 20 चा स्क्वेअर. ओके, 500 इंटू 0.1 दॅट इज 50 डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे? 25 जूल येणार आहे. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू मायनस 25 जूल. दॅट इज द वर्क डनचा आन्सर येणार आहे. आता फायनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. सो वर्क डन इज इक्वल टू काय असतं? चेंज इन कायनेटिक एनर्जी, दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो देअरफॉर फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे? वर्क डन प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी येणार. वर्क डन प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो देअरफॉर फायनल कायनेटिक एनर्जी वर्क डन किती झालेला आहे? मायनस 25 प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ इंटू मास इंटू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर. सो मायनस 25 इंटू हाफ, सॉरी मायनस 25 मायनस प्लस मायनस 25 प्लस हाफ. एम ची व्हॅल्यू किती आहे? 20 kg. अँड यू स्क्वेअर इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 10 आहे. 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 होणार आहे. सो मायनस 25 आणि हे कॅल्क्युलेशन 2 न 20 ला डिवाइड केलं तर 10 येणार. 10 इंटू 100 म्हणजे 1000. ओके, सो 1000 मायनस 25 म्हणजे आन्सर किती येणार आहे? 975 जूल इज द फायनल कायनेटिक एनर्जी. सो आन्सर येणार आहे ए इज द करेक्ट आन्सर. Velocity time graph of a particle of mass 2 kg moving in a straight line is as shown in figure.
वर्क डन बाय ऑल फोर्सेस ऑन द पार्टिकल इज. वर्क डन बाय ऑल फोर्सेस म्हणजे काय येणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी येणार. बघा ग्राफ मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे म्हणजे टाइम 0 असताना, व्हेन टाइम 0 इनिशियल व्हेलॉसिटी इज 20 ग्राफ मध्ये दिसते ना, अँड फायनल व्हेलॉसिटी किती होणार, 0 होणार आहे. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0 ऍट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. म्हणजे एक्स ऍक्सिस वर काय आहे, टाइम आहे. टाइम जो आहे तो 0 to 2 सेकंड आहे आणि व्हेलॉसिटी 0 to 20 आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इज 20 अँड फायनल व्हेलॉसिटी इज 0. ओके, तर वर्क डन म्हणजे काय येणार आहे, दॅट इज हाफ m v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. हाफ इंटू मास इज 2 kg, okay, into final velocity 0 square minus initial velocity 20 square, that is 400. Okay, so half and to get cancel, so answer येणार आहे minus 400 joule is the work done. So correct answer is answer B. The next question is, a particle of mass 0.01 kg travels with the velocity given by 4 I cap plus 16 k cap. After some time, velocity become 8 I cap plus 20 k cap. So this is the initial velocity u bar. Final velocity phi bar is given as 8 I cap plus 20 k cap. This is the final velocity. Work done on the particle during this interval. Mass देखील दिलेला आहे 0.01 kg. बघा work done is equal to change in kinetic energy, that is half m in bracket v square minus u square. Half m u square minus half m u square. Okay, so half into mass is given as 0.01 into phi square म्हणजे काय, एखाद्या वेक्टरचं त्याच्यावरच डॉट प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला phi square मिळतं. बरोबर आहे ना, एखाद्या वेक्टरचं त्याच्याबरोबरच डॉट प्रोडक्ट घेतलं तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर मिळतो. बरोबर आहे ना. सो phi square म्हणजे काय येणार आहे, 8 into 8 64 प्लस 20 into 20 म्हणजे काय येणार आहे 400. हे झालं तुमचं phi square. मायनस u स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 प्लस 16 चा स्क्वेअर किती 256. सो हाफ इंटू 0.01 इन ब्रॅकेट काय होणार आहे 464 मायनस 272. ओके, सो हाफ इंटू 0.01 इंटू काय होणार आहे, सबट्रॅक्शन केल्यावर 192. ओके, सो 192 ला 2 न जर डिवाइड केलं 96 into 0.01, that is 0.96 will be the answer. 0.96 joule is the work done. म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलेले असेल तर phi स्क्वेअर म्हणजे काय करायचं, त्याच्या मॅग्निट्यूडचा फक्त म्हणजे त्या वेक्टरचं त्याच्याबरोबरच काय करायचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे त्याचा स्क्वेअर मिळतोय आपल्याला. एखाद्या वेक्टरचं त्याच्यावरच डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय मिळतं आपल्याला, त्या वेक्टरचा स्क्वेअर मिळतो. Next question, a mass of 1 kg is acted upon by a single force F is equal to 4I plus 4J Newton. Under this force, it is displaced from 0, 0 to 1, 1. If initially the speed of particle was 2 meter per second, then final speed should be. आता इथं वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन साठी आपल्याला फोर्स माहिती पाहिजे. फोर्स आहे 4I plus 4J. ओके, इट इज डिस्प्लेस्ड फ्रॉम 0, 0 to 1, 1. म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे काय येणार आहे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. 1 minus 1 that is 1 I cap येणार आहे and 1 minus 1 म्हणजे 1 J cap येणार आहे. Okay, so this is the displacement vector, final position minus initial position. Okay,
सो वर्क डन इज इक्वल टू असतं फोर्स वेक्टरचं डिस्प्लेसमेंट वेक्टर बरोबर डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल. सो 4i इंटू 1i म्हणजे काय होणार आहे 4 होणार, प्लस 4j इंटू 1j म्हणजे किती होणार आहे 4 होणार आहे. सो वर्कडन येणार आहे 8 जूल. हे वर्कडन झालं. आता इनिशियल स्पीड 2 मीटर पर सेकंड आणि मास 1 kg दिलाय. फायनल स्पीड काढायला सांगितलंय. वर्कडन इज इक्वल टू काय असतं हाफ m इन ब्रॅकेट फी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अकॉर्डिंग टू द वर्क एनर्जी थेरम. Work done is equal to change in kinetic energy. That is work done is equal to half m in bracket phi square minus u square. So work done 8 आहे, half as it is, mass आहे 1 kg, phi square फायनल स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मायनस u square. u square म्हणजे इनिशियल स्पीड किती दिलाय, इनिशियल स्पीड इज 2, याचा स्क्वेअर 4 येणार आहे. 2 न 8 ला मल्टिप्लाय होणार आहे. सो 16 इज इक्वल टू phi square minus 4 होणार. So phi square is equal to 16 plus 4 that is 20. Okay, so phi is equal to काय येणार आहे रूट 20 येणार आहे. आणि रूट 20 ची व्हॅल्यू आहे, रूट 20 ची व्हॅल्यू किती येणार आहे 4.5 येणार. कारण लक्षात घ्या 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 4 आणि 5 च्या मधली व्हॅल्यू 4.5. So that is the answer. Next problem number 14 बघा. A body of mass 5 kg is raised vertically to height of 10 meter by a force of 170 Newton. Velocity of body at this height will be. बघा एक बॉडी सुरुवातीला सरफेसवर आहे, त्याच्यावर अपवर्ड फोर्स 170 न्यूटनचा लावलेला आहे आणि ती 10 मीटर हाईटनं वर गेली. तर 10 मीटर हाईटनं वर गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती झालेली असणार आहे. आता इथं असं अजून करणार आहे की इट इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असणार आहे. आता हा प्रॉब्लेम वर्क एनर्जी थेरमनं जर सोडवायचा झाला तर वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी येणार आहे. आता इनिशियल कायनेटिक एनर्जी इथं काय असणार आहे 0. आता वर्क डन कुणामुळे होणार आहे, वर्क डन बाय फोर्स पण होणार आहे आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पण होणार आहे. ओके, इथं दोन वर्क डन होणार आहे. वर्क डन बाय फोर्स प्लस वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m फी स्क्वेअर. इनिशियल काय 0च आहे. आता वर्क डन बाय फोर्स काय येणार आहे, फोर्स आहे 170, डिस्प्लेसमेंट आहे 10, सो 170 इंटू 10 1700 होणार आहे. ओके, दिस इज द वर्क डन बाय फोर्स. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असल्यामुळं काय होणार आहे वर्क डन बाय फोर्स इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बॉडी खालून वर गेली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होतं निगेटिव्ह. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती mgh इज इक्वल टू हाफ m फी स्क्वेअर. सो 1700 मायनस mgh ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर किती येणार आहे 5 इंटू 10 इंटू 10 म्हणजे 500 येणार आहे. इज इक्वल टू हाफ इंटू 5 इंटू फी स्क्वेअर. ओके, सो 1200 इज इक्वल टू हाफ इंटू 5 इंटू फी स्क्वेअर येणार आहे. आता हे 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, 2400 डिवायडेड बाय 5 डिवाइड होणार. सो 2400 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती होणार आहे फी स्क्वेअर इज इक्वल टू 480 अँड देअरफॉर फी इज इक्वल टू काय येणार आहे अंडर रूट 480. ओके, आता 480 हे 484 च्या क्लोज आहे. 484 चा स्क्वेअर रूट किती असतो 22. म्हणजे जी ची व्हॅल्यू एक्झॅक्टली 9.8 जर घेतली तर आपला आन्सर काय येणार आहे एक्झॅक्टली 22 येईल. आता हाच प्रॉब्लेम जो आहे तो फ्री बॉडी डायग्रामच्या साईन देखील सॉल्व्ह करू शकतो, एफबीडीच्या साईन. ओके, सो दिस इज द अनदर मेथड. तर याच्यामध्ये 5 kg बॉडी आहे बरोबर. डाऊनवर्ड फोर्स किती आहे त्याचं वेट म्हणजे 5g म्हणजे किती येणार आहे 50 न्यूटन. आणि अपवर्ड फोर्स किती आहे 170 न्यूटन. म्हणजे अपवर्ड फोर्स जास्त आहे आणि डाऊनवर्ड फोर्स कमी आहे, त्याच्यामुळे बॉडी अपवर्ड ऍक्सेलरेशन असणार आहे. ऍक्सेलरेशन अपवर्ड, आणि त्या अपवर्ड ऍक्सेलरेशन मुळे त्याची वेलॉसिटी वाढत 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 जाणार आहे. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फ्री बॉडी डायग्राम नेट फोर्स म्हणजे 170 मायनस 50 इज इक्वल टू त्याचा मास इंटू ऍक्सेलरेशन येणार 5a. सो 120 इज इक्वल टू 5a. सो ऍक्सेलरेशन येणार आहे 120 बाय 5 दॅट इज इक्वल टू 24. सो ऍक्सेलरेशन आलं 24. आता 10 मीटर हाईट मधून वर गेल्यानंतर होणारी फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे, फायनल व्हेलॉसिटी. मग त्याच्यासाठी काय केलं इथं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलेला आहे. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2, ऍक्सेलरेशन आहे 24, डिस्प्लेसमेंट आहे 10. ओके, सो फी स्क्वेअर इज 480 अँड फी इज इक्वल टू अंडर रूट 480.
म्हणजे FBDच्या साहाय्यानं ऍक्सेलरेशन मेथडनं जरी काढलं तरी आन्सर तेवढंच येणार आहे. ओके, सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. Next question, a body of mass 0.1 kg is moving with the velocity of 10 meter per second, hits a spring of constant 1000 Newton per meter and comes to rest after compressing the spring. The compression of spring is, maximum compression of spring काढायचं आहे. बघा, problem is like this. There is a spring like this and a body of mass 0.1 kg, it is moving with the velocity 10 meter per second, hits the spring fixed at other end of the force constant. याचा force constant दिलेला आहे 1000 Newton per meter and comes to the rest after compressing the spring. The compression of the spring is, आता इथं work done is equal to change in kinetic energy, हा work energy theorem वापरूया. ओके, सो वर्क डन म्हणजे काय होणार आहे, सपोज स्प्रिंग एक्स अमाऊंट न कॉम्प्रेस झाली तर वर्क डन इन कॉम्प्रेसिंग स्प्रिंग फक्त एवढंच होणार आहे, बाकी काय होणार नाहीये. सो वर्क डन इन कॉम्प्रेसिंग स्प्रिंग होणार आहे -12 kx², बरोबर आहे ना, कारण स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असणार आहे. वर्क डन इज -12 kx². चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी, दॅट इज ½ m इन ब्रॅकेट v² - u² येणार आहे. Final kinetic energy minus initial kinetic energy. So here half and half get cancel. Minus k ची व्हॅल्यू आहे 1000. x कॅल्क्युलेट करायचा आहे. मास आहे 0.1 इन ब्रॅकेट v². फायनल व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होणार आहे. मायनस u², 100. ओके, सो मायनस 1000 x² इज इक्वल टू काय होणार, 0² - 100 म्हणजे -100 होणार आहे. -100 × 0.1 म्हणजे काय होणार आहे, -10 होणार आहे. सो मायनस मायनस साइन गेट कॅन्सल. सो x² इज इक्वल टू 1/100 होणार आहे. 10/1000 म्हणजे 1/100, दॅट इज इक्वल टू काय होणार आहे, x इज इक्वल टू 1/10 येणार. 1/10 मीन्स 0.1 मीटर. 0.1 मीटर इज द आन्सर. सो B इज आन्सर हियर. करेक्ट ना, काय डाऊट आहे का? काय डाऊट असेल तर बोला. Mass of 2 kg falls from a height of 40 cm on a spring of force constant 1960 Newton per meter. The spring is compressed by. Okay. हा प्रॉब्लेम ऑलरेडी आपण या टाइपचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. देयर इज अ स्प्रिंग लाईक दिस विच इज प्लेस्ड व्हर्टिकली. त्याचा फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे 1960 न्यूटन पर मीटर. ओके, आणि या स्प्रिंग वर एक मास किती हाईट वरून स्ट्राइक झालेला आहे, मास ऑफ 2 kg इज देअर and it strikes from a height of 40 centimeter, that is 0.4 meter. Okay, the spring is compressed by. आता स्प्रिंग सपोज कॉम्प्रेस्ड बाय काय असेल, x अमाउंट असेल, कॉम्प्रेस्ड बाय x अमाउंट. ओके, तर बघा इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि ज्यावेळी स्प्रिंग पूर्णपणे कॉम्प्रेस होणार त्यावेळी फायनल वेलॉसिटी देखील काय असणार आहे, 0 असणार आहे. सो इनिशियल वेलॉसिटी 0, फायनल वेलॉसिटी 0. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 आणि फायनल व्हेलॉसिटी पण 0, त्याच्यामुळे काय होणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी 0. आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आणि वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स पण होणार आहे. तर इथं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी येणार प्लस वर्क डन बाय द स्प्रिंग येणार आहे आणि या दोघांची सम काय येणार आहे, 0 येणार आहे.
आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, बॉडी खाली यायला लागली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होतं, पॉझिटिव्ह होतं. सो प्लस एम इंटू जी इंटू पूर्ण कॉम्प्रेस होईपर्यंत बॉडी किती हाईटनं खाली येणार आहे, तर 0.4 प्लस एक्स, 0.4 प्लस एक्स या अमाऊंटनं खाली येणार आहे. प्लस सॉरी वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स, स्प्रिंग ज्यावेळी कॉम्प्रेस होते त्यावेळी वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काय असतं, मायनस असतं. इलॉंगेट झाली तरी मायनस हाफ kx स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, mg ची व्हॅल्यू येणार आहे 20 इन ब्रॅकेट 0.4 प्लस एक्स मायनस हाफ. आता जी ची व्हॅल्यू काय करूया, 9.8 घेऊया, इथं 10 घ्यायला नको, 9.8, जी ची व्हॅल्यू 9.8 दिलेली आहे. ओके, सो 2 इंटू 9.8 म्हणजे काय होणार आहे, 19.6 होणार आहे. 2 इंटू 9.8 म्हणजे 19.6. 0.4 प्लस एक्स इज इक्वल टू हाफ के ची व्हॅल्यू किती आहे, 1960 इंटू एक्स स्क्वेअर येणार आहे. म्हणजे मायनस के एक्स स्क्वेअर टर्म जी आहे ती RHS ला घेतलेली आहे आणि व्हॅल्यूज प्लेस केलेल्या आहेत. सो 19.6 न 1960 ला डिवाइड केल्यावर इथं 100 राहणार आहे, बरोबर आहे ना, 100. त्याच्यानंतर 2 न डिवाइड केल्यावर काय राहणार आहे, इथं 50 राहणार आहे, 50. सो 0.4 प्लस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 50 एक्स स्क्वेअर येणार आहे. आता सगळ्या टर्म RHS ला नेऊया, म्हणजे 0 इज इक्वल टू काय येणार आहे, 50 एक्स स्क्वेअर प्लस 50 एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 0.4. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये याच्यामध्ये बघा, व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू येणार आहे 50, बी ची व्हॅल्यू येणार आहे -1 आणि सी ची व्हॅल्यू देखील -0.4 आहे. ओके, सो एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a येणार आहे. सो मायनस ऑफ -0.4 म्हणजे काय येणार आहे, 0.4 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, सॉरी मायनस बी म्हणजे 1 येणार, सॉरी 0.4 नव्हे, मायनस बी किती येणार आहे, मायनस ऑफ -1 म्हणजे +1 अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 1 -4ac, मायनस मायनस प्लस होणार कारण सी ची व्हॅल्यू काय आहे, मायनस मध्ये आहे. 4a इंटू सी, 4a इंटू सी, a इंटू सी, 4 इंटू a इंटू सी किती येते बघा, 4 इंटू a ची व्हॅल्यू 50 आहे आणि सी ची व्हॅल्यू आहे 0.4. सो 200 इंटू 0.4 किती येणार आहे, 80 येणार, 80 डिवायडेड बाय 2a दॅट इज 200, सॉरी 2a म्हणजे 100 येणार, सॉरी 1 प्लस मायनस अंडर रूट 81 म्हणजे 9 होणार डिवायडेड बाय 100 होणार आहे. आता बघा इथं मायनस साइन तर यूज करून चालणार नाही कारण कॉम्परेशन मायनस मध्ये कधी नसणार आहे. ओके, पॉझिटिव्हच असणार आहे. सो 1 प्लस 9 केलं तर 10, 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती होणार आहे, 10 बाय 100 म्हणजे 0.1 मीटर इज द आन्सर. 0.1 मीटर म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर इज द आन्सर. सो आन्सर ए याचं येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग केस द पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइन्ड. कुठल्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी डिफाइन होते, फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी आपण डिफाइन करतो, नॉन कन्झर्वेटिव्हला डिफाइन करत नाही. सो आन्सर येणार आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स ओनली. ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस इफ वर्क डन इज, okay, if the work done is by the system against conservative force by the system against non-conservative force upon the system by a conservative force upon the system by a non-conservative force. आता पहिली गोष्ट म्हणजे नॉन कन्झर्वेटिव्ह तर येणारच नाही कारण पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटेड टू ओनली कन्झर्वेटिव्ह फोर्स. त्याच्यामुळे आन्सर येणार आहे एक तर ए आन्सर येणार आहे किंवा सी आन्सर येणार आहे. नॉन कन्झर्वेटिव्हला पोटेन्शियल एनर्जी येत नाही. ओके, आता बघा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी
इज इक्वल टू काय असतं, मायनस ऑफ वर्क डन असतं, निगेटिव्ह वर्क डन. बरोबर. पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार आहे म्हणजे काय येणार आहे, हे पॉझिटिव्ह येणार आहे. पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस म्हणजे डेल्टा पी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. मग प्लस इज इक्वल टू मायनस डब्ल्यू पाहिजे, म्हणजे डब्ल्यू काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह कधी येणार आहे, वर्कडन जर निगेटिव्ह असेल तर. कारण मायनस ऑफ मायनस डब्ल्यू म्हणजे काय येणार आहे, प्लस येणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे ज्यावेळी वर्कडन निगेटिव्ह असतं त्यावेळी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह असते किंवा पोटेन्शियल एनर्जी वाढते. आता वर्कडन निगेटिव्ह म्हणजे काय, वर्क डन निगेटिव्ह म्हणजे काय, वर्क इज डन अपॉन द सिस्टम, वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह असतं. वर्क डन बाय द सिस्टम नेहमी लक्षात ठेवा, वर्क डन बाय द सिस्टम पॉझिटिव्ह असतं आणि वर्क डन अपॉन द सिस्टम काय असतं, निगेटिव्ह असतं. सो आन्सर काय येणार आहे याचं, काय येणार बघा, तरी पण वर्क डन बाय द सिस्टीम असणार आहे पॉझिटिव्ह वर्क डन आणि वर्क डन अपॉन द सिस्टीम येणार आहे निगेटिव्ह वर्क डन. सो आन्सर येणार आहे सी, आन्सर इज द करेक्ट. ओके, तर इथं तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, वर्क डन बाय सिस्टीम नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं आणि वर्क डन अपॉन सिस्टीम काय असतं, निगेटिव्ह असतं. सो वर्क डन अपॉन दी सिस्टीम निगेटिव्ह आलं तरच काय येणार आहे, पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. इथं कसं होणार लक्षात घ्या, वर्क डन बाय दी सिस्टीम लिहिलं ना, बाय सिस्टीम, वर्क डन बाय सिस्टीम म्हणजे काय होणार आहे, सिस्टीम वर्क डन करणार, वर्क डन सिस्टीम करणार म्हणजे काय होणार आहे, त्याची एनर्जी कमी होणार अँड देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस. ओके, सो हे नेहमी लक्षात ठेवा, वर्क डन बाय सिस्टीम झालं, वर्क डन बाय सिस्टीम झालं तर काय होते, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते, कारण त्याची एनर्जी युटिलाइज होणार आहे वर्क डन करण्यासाठी. आणि वर्क डन ऑन सिस्टीम केलं, वर्क डन ऑन सिस्टीम केलं ना की काय होतं, त्याला एनर्जी मिळते बाहेरून आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, इन्क्रीजेस. ठीक आहे, ऐका व्यवस्थित. त्याच्यानंतर वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं, अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं, वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं तर हा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन. हा कुणासाठी फॉर्म्युला आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स रिलेटेड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग ज्यावेळी वर्क डन पॉझिटिव्ह येणार आहे त्यावेळी काय होणार आहे, वर्क डन ज्यावेळी पॉझिटिव्ह येणार, वर्क डन पॉझिटिव्ह आला की पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार आहे. सो आता वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं तर वर्क डन काय येणार, निगेटिव्ह येणार. बरोबर आहे ना, वर्क डन अगेन्स्ट, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट येणार. सो वर्क डन अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हटलं तर वर्क डन निगेटिव्ह येणार आणि वर्क डन निगेटिव्ह झालं की पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीजेस, वाढणार आहे. हे ऍब्सोल्युटली, हे पण ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं, बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स केलं तर वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. आणि वर्क डन जर पॉझिटिव्ह आलं तर पोटेन्शियल एनर्जी काय येणार, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येणार, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हे जे मी लिहिलेलं आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ओके, आता या क्वेश्चन मध्ये तसा म्हणायला गेलं तर काय आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. कारण काय, वर्क डन बाय द सिस्टीम एवढंच जर घेतलं, बाय द सिस्टीम एवढंच घेतलं तर काय होणार, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार. आणि अपॉन द सिस्टम जर घेतलं तर काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अपॉन द सिस्टीम, सॉरी, वर्क डन ऑन द सिस्टीम केलं तर पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. आणि अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स घेतलं, अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स घेतलं तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि वर्क डन बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स घेतलं तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. एक तर बाय द सिस्टीम अपॉन द सिस्टीम एवढंच द्यायला पाहिजे किंवा अगेन्स्ट कन्झर्वेटिव्ह फोर्स किंवा बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स एवढंच द्यायला पाहिजे. ओके, अदरवाइज हे कन्फ्युजन आहे, याचा आन्सर करेक्टली सांगता येणार नाही तर मग.
म्हणजे याचा ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर काय येणार माहितीये का? पोटेन्शियल एनर्जी कधी इन्क्रीज होणार आहे? ज्यावेळी वर्क इज डन ऑन दी सिस्टीम अगेन्स्ट कंझर्वेटिव्ह फोर्स, हे याचं ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर येणार आहे. लक्षात येत आहे? ज्यावेळी सिस्टीम वर आपण वर्क डन करतो, म्हणजेच अगेन्स्ट कंझर्वेटिव्ह फोर्स आपण वर्क डन करणार, त्यावेळी त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी वाढते. दॅट इज द ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन एक बघा आता. A pendulum of length 2 meter left at point A, when it reaches B, loses 10% of the total energy due to air resistance. The velocity at B is okay. Velocity at B find out करायचं आहे आपल्याला. Velocity at B find out करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल आता? इथं एअर रेजिस्टन्स आहे. Pendulum of length 2 meter left at A, when reaches B, it loses 10% of the total energy due to air resistance. Okay, so टोटल एनर्जी 10% न कमी झालेली आहे. रिलीज केलाय म्हणजे ए पॉइंटची टोटल एनर्जी काढूया अगोदर. टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे काय येणार आहे? कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए येणार आहे. ठीक आहे. आणि हाईट मेजर करण्यासाठी बॉटम पोझिशन हा रेफरन्स घेणार आहे. तर ए पोझिशन पासून रिलीज केलाय म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 येणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी येणार आहे mg इंटू एच. ओके, सो मास किती आहे? तर बघा, मास इज m. जी ची व्हॅल्यू ऍज इट इज जी ठेवूया आणि हाईट किती दिले? किती हाईटनं खाली येणार आहे तो? 2 मीटर हाईटनं खाली येणार आहे. जेवढी लेंथ आहे तेवढ्या हाईटनं खाली येणार आहे. सो 2 mg इज द टोटल एनर्जी. ओके, ऍट ए. टोटल एनर्जी ऍट बी काय सांगितलंय? 90% ऑफ टोटल एनर्जी ऍट ए म्हटलंय. बरोबर आहे ना? कारण या क्वेश्चन मध्ये ए पासून बी पर्यंतला गेल्यानंतर टोटल एनर्जीचा 10% लॉस होतोय असं म्हटलंय. इट लुजेस 10% म्हणजे 90% शिल्लक राहणार आहे. सो टोटल एनर्जी ऍट बी येणार आहे दॅट इज 90% म्हणजे 90 डिवायडेड बाय 100 टोटल एनर्जी ऑफ ए, दॅट इज 2 mg येणार आहे. ओके, म्हणजे 0 कॅन्सल होणार आहे. म्हणजे किती येणार आहे? दॅट इज 18/10 mg येणार आहे. दिस इज द टोटल एनर्जी ऍट बी. आता बी पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. सो टोटल एनर्जी ऍट बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस काय असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी ऍट द बी असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी तर हाफ m(v²) असणार आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी मात्र 0 असणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू 18/10 म्हणजे 9/5 mg लिहितो. 9/5 mg. m and m get cancel from both side. Okay, 2 जाऊन इकडे मल्टिप्लाय होणार आहे. सो v² इज इक्वल टू 9 into 2 दॅट इज 18/5 इंटू काय येणार आहे? g येणार आहे. g ची व्हॅल्यू किती? 10. 180/5. 180/5 म्हणजे 36 येणार आहे. ओके, अँड देअरफॉर velocity at the bottom position will be 6 meter per second येणार आहे. Because v² is equal to 36. So v येणार आहे 6 meter per second. So that is the answer. Next question. A body of mass m is thrown vertically upward, attains a maximum height h. At what height will its kinetic energy is 75% of the initial value? तर किती हाईटला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? 75% ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. आता इथं आपण ती ट्रिक वापरूया. ओके, ट्रिक काय आपण बघितलेली होते बघा. एक बॉडी बॉटम सरफेस पासून वर प्रोजेक्ट केली तर किती हाईटला पोहोचते? सपोज एच हाईटला पोहोचते. आता ऍट व्हॉट हाईट, एका सर्टन हाईटला गेल्यानंतर वरून डिस्टन्स किती असणार आहे? एक्स, सॉरी,
किती हाईटला गेल्यानंतर काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी 75% होईल असं विचारलंय. तर ती हाईट किती असेल, एक्स असेल. इथं आल्यानंतर किती कायनेटिक एनर्जी काय होते, 75% होते असं ऍझ्युम करूया. तर वरचं डिस्टन्स काय असणार आहे, h मायनस एक्स असणार आहे. h मायनस एक्स. ओके. आता आपल्याला माहित आहे एक बॉडी वर प्रोजेक्ट करा किंवा खाली ड्रॉप करा, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, वरच्या पार्टची हाईट आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे खालच्या पार्टची हाईट. ऍट व्हॉट हाईट कायनेटिक एनर्जी 75% ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. इनिशियल व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, टोटल एनर्जी असणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला विचारलंय की काय, आता इथं समजा कायनेटिक एनर्जी बाय टोटल एनर्जी लिहिलं तर कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, एच मायनस एक्स आणि टोटल एनर्जी किती येणार आहे, एच. ओके. इनिशियल व्हॅल्यू कम्प्लीट कायनेटिक एनर्जीच असणार ना. किती व्हायला पाहिजे, 75% व्हायला पाहिजे. म्हणजे 75/100 म्हणजे काय होणार आहे, 3/4 व्हायला पाहिजे. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आता. सो 4h मायनस 4x इज इक्वल टू काय येणार आहे, 3h येणार आहे. अँड देअरफॉर ओके 4x हे राईट हँड साइडला गेलं तर 4x इज इक्वल टू 3h मायनस 4h मायनस 3h म्हणजे h राहणार आहे. ओके. सो x इज इक्वल टू काय येणार आहे, h/4 इज द आन्सर. h/4 सी हे आन्सर येणार आहे. म्हणजे आपली जी शॉर्टकट मेथड आहे ना, एक बॉडी वर प्रोजेक्ट केली किंवा खाली ड्रॉप केली तर कायनेटिक एनर्जी म्हणजे वरचा पार्ट असतं आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे खालचा पार्ट असतं. ओके. तर कायनेटिक एनर्जी 75% व्हायला पाहिजे. म्हणजे अगोदर कायनेटिक एनर्जी बाय टोटल एनर्जीचा रेशो लिहूया. कायनेटिक एनर्जी बाय टोटल एनर्जी म्हणजे h मायनस एक्स डिवायडेड बाय h येणार आणि कायनेटिक एनर्जी 75% ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. इनिशियल म्हणजेच टोटल एनर्जी असणार आहे. 75/100 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर x इज इक्वल टू h/4 येणार आहे. ओके. सो दॅट इज द आन्सर. तर इथं आपला काय होतोय, वर्क आणि एनर्जीचा सगळा पार्ट काय होतोय, कम्प्लीट होतोय. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला वर्क बघितलं, नेचर ऑफ वर्क, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क डन बघितलं. त्याच्यानंतर एनर्जीचा पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी बघितलं. कायनेटिक एनर्जी नंतर वर्क एनर्जी थेरम बघितला. वर्क एनर्जी थेरम नंतर आपण पोटेन्शियल एनर्जीची सगळी कन्सेप्ट बघितलेली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी नंतर टोटल एनर्जी दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी देखील आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर आता या चॅप्टर मधला शेवटचा पार्ट राहतोय, दॅट इज पॉवरचा पार्ट. ओके. तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टडी करणार आहे.